पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कुठलीही चुकी केली नाही, पहिल्याच बॉलवरती लागलाय इथे यंगस्टर माकणे संघाला भावेशच्या स्वरूपात मोठा धक्का. फुलटॉस चेंडू होता, संधी दौडून आली होती, परंतु त्या संधीचं सोनं भावेशला करता आलं नाही. कारण की बघा, कोऱ्या करकरीत बॉलवरती षटकार मारणं हे थोडंसं अवघड असतं, कारण की हे संध्याकाळचं आता सत्र आहे आणि हवेचा फ्लो देखील आता कमी झालाय आणि त्याचंच कारण चेंडू जास्त ट्रॅव्हल झाला नाही. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. भावेशची जागा घेण्याकरिता नवीन बॅटर, नवीन फलंदाज आता दाखल झालाय. धीरज नव्यानं दाखल होतोय. नीरज दाखल झाला. इथे मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय असं दृश्य जरूर होतं. जजमेंट चांगलं झालं नाही आणि त्याचंच रूपांतरण लॉंग स्टॉपच्या दिशेला. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार 4. धावफलकावर 4. षटकातील पुढील बॉल, पुन्हा एकदा सागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मैदानी लगत चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले. इथे मात्र चुकीचं कॉलिंग, चुकीचा ताळमेळ आणि त्याचा दगा फटका इथे बसतोय. रन आउटच्या माध्यमातून नीरज गॉन बॅक टू द पवेलियन. रन आउटच्या माध्यमातून विकेट इथे पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आता जातोय. नवीन फलंदाज मेघनेश आता जातोय क्रीजवर. षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट जाताना. विकेटची पडझड जी आहे ती आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळते. इथे आता मात्र दडपणामध्ये जरूर आहे संघ असं म्हणायला हरकत नाहीये. पाहूया षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रक्षित तयार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. जर तुम्हाला टिकून राहायचं आहे तर बदल करणं हे आवश्यक आहे आणि ते बदल यावेळेला गोलंदाजीमध्ये रक्षित करीत असताना प्रत्येक चेंडू जर आपण पाहिलं तर वैविध्यता जी आहे ती पाहायला मिळाली आहे. हे बघा, पुन्हा एकदा स्लोवर वनचा चेंडू, धीम्या गतीचा चेंडू फेकलाय. चेंडूचं मेरिट, चेंडूचा टप्पा पाहणं, तपासणं खूप गरजेचं आहे. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 5 धावा रक्षितने मोजल्या आहेत. इथे मात्र बॅटची लीडिंग एज अँड येस, इट इज गॉन. विकेट. इथे मात्र विकेट वरती विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळते विकेटची पडझड जी आहे ती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याचं कारण आहे येणारं दडपण. कारण की 3 षटकांची लढत आहे आणि 3 षटकांमध्ये फलंदाजांचा मनसुबा एकच असतो की आपल्याला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत, जास्तीत जास्त टार्गेट सेट करायचं आहे आणि त्याच्यामुळेच की काय तर फलंदाज मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात जातात आणि असे मात्र झेलच्या स्वरूपामध्ये तंबूच्या दिशेला परतताना आपल्याला दिसत आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती साहिल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या खेळानंतर झालेली आहे फलकावरती 5. राईट ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल घेऊन येतो साहिल. ओहो हो, ब्युटिफुल बॉल, कमालीचा बॉल. थोडासा खाली राहिलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. सिमेंट ची ही कॉन्क्रीट ची विकेटपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती मात्र खूप काही आपल्याला पाहायला मिळतं. धावा देखील जमताना दिसतात.
गोलंदाज देखील हावी होताना दिसतात. यावेळेला मात्र गोलंदाज पुन्हा एकदा हावी होताना दिसतोय. अतिशय चांगला कॅच, विकेट. पुन्हा एकदा विकेटचं पतन आपल्याला होताना इथे दिसतंय. जो ट्रॅप या वेळेला आपण पाहतोय डोंगरीपाडा संघानं रचलाय आणि त्या ट्रॅप मध्ये मात्र आपण पाहतायत यंगस्टर माकणे संघाचे फलंदाज धारातीर्थी आपल्याला होताना दिसत आहेत. बघा जी रणनीती आखलेली आहे ती रणनीतीला 100% मात्र आपल्याला इथे उत्तर देत असताना दिसत आहेत क्षेत्ररक्षक. कारण की गोलंदाज आपली कामगिरी करतायत, त्यानंतर क्षेत्ररक्षक देखील त्यांचं 100% देत आहेत. कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि जाणून आहेत फिल्डर देखील. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा साहिल घेऊन तयार. नवीन फलंदाज, नवीन बॅटर आता दाखल झालाय 6व्या क्रमांकावर निलेश. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकलात तर थोडेसे फेर बदल केले जात आहेत. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये आपण पाहतोय, त्यानंतर मिड विकेटला आपण पाहतोय, त्यानंतर स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये आहे. लॉंग ऑन देखील सर्कलच्या बाहेर लेफ्ट हँड बॅटर निलेश आहे स्ट्रायकिंग एंडला. षटकातील तिसरा बॉल घेऊन साहिल तयार. जी मुवमेंट व्हायला हवी होती ती मात्र मुवमेंट योग्य प्रकारे झाली नाही. 3 चेंडू झालेत, 3ही चेंडू निर्धाव स्वरूपात साहिलने आतापर्यंत हाताळलेत. षटकातील चौथा बॉल राऊंड द विकेटने साहिल तयार. फुलटा चेंडू होता, संधी दौडून आली होती, प्रॉपरली मात्र शॉट सिलेक्शन इथे काही झालं नाही. फक्त दिशा दिली आणि एक धाव तिथे अर्जित केली गेली आहे. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा. फलंदाज मात्र विचार विनियामध्ये आहेत की मोठे फटके येतील कसे, परंतु गोलंदाज त्यांच्यावरती वरचढ होताना आपल्याला दिसत आहेत. इथे मात्र चांगला फटका खेळलाय जरूर, परंतु फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय आणि पंचांनी ओव्हर स्टेपिंग देखील हाताळली आहे, न्याहाळली आहे योग्य प्रकारे. त्यांनी पाहिलं की कुठेतरी गोलंदाजाचा पाय क्रीजच्या पुढे गेला आणि नो बॉल. पुढील संधी फलंदाजासाठी असेल फ्री हिटची. 9+1 अशा 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 8. फ्री हिटचा हा पुढील बॉल निलेश साठी. इथे मात्र फ्री हिटचा बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला झेल झालाय जरूर, एकच रन तिथे मिळाली, एक शिवाय दुसरा काही नाही. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 9. हॅलो, चांगल्या प्रकारे यावेळेला मात्र चेंडूला खेळलं गेलं आणि एकच रन तिथे मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. नो टीम मीटिंग डोंगरीपाडा. पंच थोडीशी ताकीद द्या, कोणी टीम मीटिंग करता पुढे यायचं नाही, लगेच शेवटचं षटक मार्गस्थ करायचंय. एक मॅच यानंतर देखील बाकी आहे, ती महत्वपूर्ण मॅच असणार आहे. तोडफोड विरातन संघ तिथे अगदी तयारीमध्ये आहे. यातील विजेता संघ तोडफोड विरातन या संघाशी 2 हात करेल. तो संघ कुठला असेल त्याकरिता या शेवटच्या षटकामध्ये काय घडामोडी घडतायत त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. 2 षटकं आपण पाहिली, 2 षटकानंतर आपण पाहिलं तर 10 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये रक्षितच्या 5 धावा आल्या होत्या, 3 गडी त्यानं मात्र मिळवले होते. त्यानंतर साहिलला आपण पाहिलं, त्या षटकात देखील साहिलने 5 धावा मोजल्या होत्या आणि 1 विकेट त्यानं देखील प्राप्त केली. आता या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय होईल, जितू आलाय शेवटचं षटक घेऊन. षटकातील पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळलेला आहे, गॅप मोठा होता, चेंडू गेलाय सरळ सीमा पार, चौकार 4 धावांसाठी. अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे, गॅप पाहिला त्या दिशेला खेळलं देखील, धावा देखील मोठ्या प्रमाणात जमवल्या 4 आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 14. आता उर्वरित 5 चेंडू आहेत, काय रणनीती जितू आता आखेल ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज जितू तयार, गोलंदाजी मार्कवर.
पुन्हा एकदा फोरलेनचा मारा केलाय, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत फ्रेम मध्ये. वा, अप्रतिम, क्लास कॅच, आउटस्टँडिंग. सुंदर असा झेल टिपला आणि फलंदाजाला माघारी परतवलंय. हा बेनिफिट मात्र गोलंदाजाला मिळाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये थांबलेली हवा आणि त्याच्यामुळे चेंडू काही जास्त ट्रॅव्हल होऊ शकला नाही आणि त्याचंच रूपांतरण झेलचीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज नव्यानं आता दाखल झालेला आहे आदित्य. चला वॉर्मअप करत जायचंय. विकेट गेल्यानंतर देखील कोणी जवळ येऊ नका ही विनंती आहे, कारण की 5 वाजून गेलेत आणि संध्याकाळ आता मात्र काळोखाचं साम्राज्य हळूहळू पसरताना आपल्याला दिसतं. हिवाळ्याचे दिवस आहेत, काळोख लवकर होतो, याची मात्र दखल सर्वांनी घ्या. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. जितू गोलंदाजी मार्कवर. व्हॉट अ बॉल, ब्युटिफुल. अगदी वेगात टाकलेला हा चेंडू होता, कीपरच्या हातामध्ये गेलाय. आता षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल, कारण की धावसंख्या जर आपण आता पाहिली तर फक्त आणि फक्त झाली आहे धाव फलकावरती 14. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे प्रत्येक गोलंदाजाने. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा वापर इथे केलेला आहे. अगदी पॅडवरती आदळून चेंडू जातोय. लेग बाईसचा संकेत पंचांकडनं मात्र जरूर आलाय आणि एक एक्स्ट्रा रन देखील जोडली जाते धाव संख्येमध्ये. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 15 धावा. षटकातील 5वा बॉल घेऊन जितू पुन्हा एकदा तयार. इथे मात्र मोठा फटका खेळलेला आहे. फिल्डर तिथे तैनात आहे. येस, अगदी चांगला असा झेल टिपलाय. पुन्हा एकदा झेल चिटच्या माध्यमातून निलेश होतोय बाद. काय कमालीची गोलंदाजी केली. विकेट टेकिंग षटक निश्चितपणे म्हणावं लागेल जितूचं. फक्त 5 धावा या षटकामध्ये जितूने दिल्या आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केल्यात. जी जबाबदारी कर्णधाराने त्याच्या खांद्यावरती दिली आणि ती जबाबदारी अगदी लिलया पार पडत असताना जितू दिसतोय. पहिल्या षटकामध्ये रक्षितला देखील पाहिलं, 3 विकेट्स त्यानं मिळवल्या. त्यानंतर साहिलला देखील पाहिलं, त्यानं देखील 1 विकेट मिळवली. आणि पहिली 2 षटकांमध्ये फक्त 5-5 धावा दोन्ही गोलंदाजांनी मोजल्या. या षटकात देखील आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 धावा मोजल्यात आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका खेळलेला आहे. चेंडू बराच हवेमध्ये आहे आणि चेंडू येतोय. पंचांचा इशारा काय येईल? येस, इट इज 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन रोप. चौकार, 4 धावा इथे पूर्ण झालेली आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिलीत तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 19. 20 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता या 20 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील श्री गणेश डोंगरी पाडा या संघाकडनं हे आता पाहणं गरजेचं आहे. 20 धावांचं लक्ष्य समोर आहे. तोडफोड विराथन संघाचा कॅप्टन विनंती आहे की आपण ऑलरेडी इथे येऊन थांबायचंय. 20 धावांचं लक्ष्य समोर आहे. काय होईल नेक्स्ट इनिंग मध्ये ते आता पाहणं खूप गरजेचं राहील. त्या इनिंगचा आखो देखा हाल ऐकवण्याकरिता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतो बदल आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ वसई आडणे श्री प्रमोद शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. मंत्री घरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. या संध्याकाळच्या सत्रामध्ये हलकीशी गुलाबी हवा वाहत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि दमट वातावरण. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. प्रथम फलंदाजी करताना 19 रन्स ऑन द बोर्ड लगावल्या. 20 रनचं टार्गेट सेट केलं गेलं. चला लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायचे. टाळ्यांच्या गजरात तीच बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह, थिंकिंग पॉझिटिव्ह सहित मात्र 2 फलंदाज उतरताना पाहायला मिळत आहेत. जितू आणि रोहित
अशी जोडी. जितूच्या खात्यामध्ये 501 रुपये ऑलरेडी आले. श्री गणेश डोंगरीपाडा या टीमला सांघिक आदरणीय किरणजी कारभारी साहेब या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रोलाईन स्पोर्टच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 19-20 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. स्टार्ट ऑफ द मॅच. जितू आणि रोहित अशी जोडी. अपूर्व गावड, चला घाई करा जरा. अपूर्व गावड पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट अँड क्वालिटी क्रिकेट आपण पाहू शकाल. यानंतर शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये चांगला खेळ आतापर्यंत तोडफोड विराथन या टीमने केलेला आहे. स्ट्रॅटेजी आखतायत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. हेच करायचं होतं यंगस्टर माकणेच्या बॅटरला. इथून शक्तीपेक्षा एक युक्ती श्रेष्ठ बुद्धिमत्तेचं क्रिकेट, इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त चेंडूला दिशा दिली. ऑन द टोस खेळला. त्या चेंडूच्या मेरिटमध्ये येत असताना, फक्त दिशा देत असताना थर्ड मॅन क्लिअर करणारा एक अप्रतिम सनसनाटी झन्नाटेदार चौकार. ग्रेट टायमिंग बाय जितू. जितूला माहिती आहे इथून फक्त आपल्याला एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळायचं आहे. समंजसपणाचं क्रिकेट याला म्हणतात. सेन्सेशनल बॅटिंग. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल तर मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट 100% होईल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. MS धोनी आणि खऱ्या अर्थानं सुरेश रैना या 2 खेळाडूंची आठवण करून देणारा गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सुरेश रैना सुद्धा गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर होता. मोहम्मद कैफ सारखा खेळाडू आपण पाहिला. युवराज सिंग मोहम्मद कैफ जेव्हा आले त्यावेळेला एक फिल्डिंग मध्ये वेगळाच दर्जा पाहायला मिळाला. त्या अगोदर रॉबिन सिंगला आपण पाहिलं होतं ऑन साईडला. क्या बात आहे जितू. ग्रेट टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता लॉंग स्टॉप रिजनला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. 8 धावांचं लक्ष अजून सुद्धा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अपूर्व गावड आपल्या गोलंदाजी मार्कवर. 3 बॉलचा खेळ झालाय. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू फेकून झाले 3. चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल अपूर्व गावड. हलक्याच्या हाताने सेन्सिबल बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. असं नाहीये जितू प्रत्येक बॉलवर मात्र प्रहार करत नाहीये. हे गुड क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवर षटकार आणि चौकार मारणं हे भाष्य नाहीये. जितूला माहिती आहे हवेचा जो थांबलाय, दमट वातावरण आहे, थोडीशी ग्रास असल्यामुळे चेंडू थोडंसं थांबून जाणार आणि हवेत जर खेळलो तर आपली विकेट निश्चितच आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना जितू याचं मी गोड कौतुक करेन. संघाची धावसंख्या 13. यावेळेला स्विच हिटचा फटका. क्या बात आहे. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता सोमनाथ आणि चेतन केनी यांच्या स्वागतासाठी. ग्रेट टायमिंग. 6. स्कोर आर लेवल. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. चला तोडफोड विराटन टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचं आहे. वेळेची दिरंगाई न करताना. आणि व्यंकू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम. ग्रेट क्रिकेट, ग्रेट क्रिकेट. हे यंगस्टर माकणेच्या खेळाडूने घेतलं पाहिजे. जशी बॅटिंग केली संध्याकाळचं सत्र जेव्हा 4:30-5 वाजता घड्याळात त्यावेळेला बॅटिंग करणाऱ्या संघाला बेनिफिट असतं. परंतु इथून यंगस्टर माकणे टीमने थोडं कुठेतरी आपण पाहिलं तर ही सुरुवात आहे. नो डाऊट अबाउट इट. पहा जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला काहीतरी शिकण्यासारखं नवीन नवीन पाहायला मिळतं. या मंगलदाजी गरज साहेब त्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते